तर आपण आपल्या वर्गाला आता सुरुवात करूया. चला, आपला ध्येय मंत्र कोणी म्हणणार आहे का? ध्येय मंत्र म्हणा. पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम् संस्कृतस्य प्रचाराय वेदं सर्वं भाव्यं संस्कृतस्य प्रचारक्षो वन्दे संस्कृतमातरम् संस्कृतस्य कृते जीवनं संस्कृतस्य कृते आत्मानमाहुतं मन्ये वन्दे संस्कृतम्. चला, तर आता आपण आपल्या वर्गाला सुरुवात करूया. तर आज आपल्याला शुक्रवार असल्यामुळे पंचतंत्र कथा घ्यायची आहे. वंचकः बकः ही कथा मागच्या पाठात झाली होती. आता आपण पुढची कथा घेऊया. नष्टः इष्टघटः. सर्वांनी कृपया आपापले माईक बंद करा. सर्वांनी कृपया आपले माईक बंद करा. नमो नमः. सर्वांनी कृपया आपले माईक बंद करा. कुणाचा तरी माईक सुरू आहे, कृपया माईक बंद करा. हा, चला, ठीक आहे. तर सर्वात आधी ही जी कथा आपल्या समोर, माझा आवाज येतोय व्यवस्थित? माझं इंटरनेटही आज ठीक आहे? येतोय. तर सर्वात आधी आपण या कथेचं फक्त पठण करूया आणि पठण झाल्याच्या नंतर मग आपण ही कथा समजून घेऊ. तर आता जोपर्यंत पठण सुरू आहे तोपर्यंत कृपया कोणीही आपली शंका विचारू नका. फक्त पठण आणि या शब्दांचं उच्चारण कसं करायचं, वाचायचं कसं, या गोष्टीकडे सर्वांचं लक्ष असू द्या. बघा, ह्या कथा फार छोट्या आहेत दिसायला, परंतु या छोट्या छोट्या कथांमधून आपलं शब्द सामर्थ्य वाढतं. त्यामुळे या कथांचा अभ्यास फार महत्वाचा आहे. कथा क्रमांक 3, नष्टः इष्टघटः. अर्थ आपण नंतर पाहूया. पहिली ओळ. कस्मिंश्चित् नगरे कश्चन दरिद्रः ब्राह्मणः वसति स्म. सः भिक्षाटनेन जीवनं करोति स्म. कदाचित् सः पिष्टेन पूर्णम् एकं घटं प्राप्तवान्. तं घटं नागदन्ते अवलम्ब्य तस्य अधः उपविश्य सः एकदृष्ट्या घटमेव पश्यति स्म. एकदा रात्रौ सः चिन्तितवान्, यदि देशे दुर्भिक्षः भवेत् तर्हि एतस्य 100 रूप्यकाणां मूल्यं भवेत्. तदा अहम् एतद् विक्रीय तेन धनेन अजद्वयं क्रेष्यामि. कालान्तरे तेन अजसमूहः एव भविष्यति. अनन्तरम् अजसमूहं विक्रीय धेनुं क्रेष्यामि.
अनन्तरं ताः विक्रीय महिषीः ताः विक्रीय अश्वान् च क्रेष्यामि तान् अपि विक्रीय यथेष्टं धनं सम्पादयिष्यामि बृहत् गृहं निर्मापयिष्यामि तदा तदा कश्चित् ब्राह्मणः आगत्य रूपवतीं स्वकन्यां मह्यं दास्यति अनन्तरं मम पुत्रः जनिष्यते देवशर्मा इति तस्य नामकरणं करिष्यामि यदा सः जानुभ्यां चलितुं समर्थः भविष्यति तदा अहम् अश्वशालायां पुस्तकं पठिष्यामि तदा देवशर्मा जानुभ्यां चलन् मम समीपम् आगन्तुम् उद्युक्तः भविष्यति तदा तं बालं ग्रहीतुं तस्य मातरम् आज्ञापयिष्यामि यदा सा मम वचनं न श्रोष्यति तदा अहं कोपेन पादप्रहारेण तां दण्डयिष्यामि एवं चिन्तयन् सः पादप्रहारं कृतवान् एव पिष्टेन पूर्णः घटः पतितः भग्नः च अनागतवतीं चिन्ताम् असंभाव्यां करोति यः स एव पांडुरश्येते देवशर्म पिता यथा. तर अशा प्रकारे आपण या सर्व कथेचं पठण एक वाचन केलेलं आहे आणि यानंतर आता आपण या पूर्ण कथेचा अर्थ समजून घेऊया. प्रत्येक शब्दाचा अर्थ. कथा फार छोटी आहे परंतु फार मजेदार कथा आहे आणि यातून आपल्याला या कथेच्या माध्यमातून आपल्याला शिकायला सुद्धा या कथेच्या माध्यमातून आपल्याला शिकायला सुद्धा भरपूर मिळेल. जर माझा आवाज आपल्याला ऐकू आलेला नसेल तर आता इंटरनेट आहे, नेटवर्क आहे, कमी जास्त ते होतच राहणार आहे. आणि जर माझा आवाज एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला ऐकू आला नाही, नीट समजला नाही, एखाद्या ठिकाणी जर माझा आवाज ऐकू आला नाही तर ते इंटरनेट कनेक्शनमुळे तसं असू शकतं. पण आपल्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग होत असल्यामुळे आपण मागाहून जो भाग आपला हिस्सा चुकला तो आपण पुन्हा मिळवू शकतो. असो, आता आपण पुढे जाऊया. तर ही कथा, या कथेचा आपण आता अर्थ समजून घेऊया. नष्ट नष्ट म्हणजे नष्ट झाला आणि पिष्ट घट, पिष्ट म्हणजे पीठ फ्लोअर आणि घट म्हणजे घडा. तर पिठाचा घडा नष्ट झाला असा या शीर्षकाचा अर्थ आहे. आता आपण एक एक शब्द समजून घेऊया. बघा, कश्मीश्चित नगरे. कश्मीश्चित नगरे म्हणजे कोणत्या तरी एका नगरात, कोणत्या तरी एका नगरात कश्चन दरिद्रः ब्राह्मणः, कोणता तरी एक दरिद्री ब्राह्मण म्हणजे गरीब ब्राह्मण वसती स्म, वसती स्म राहत होता. पुढचं वाक्य बघा, सह, सह म्हणजे तो, भिक्षाटनेन. बघा, भिक्षाटन म्हणजे भीक मागणे, भिक्षा मागणे. आणि पुढे आहे जीवनम करोति स्म म्हणजे जीवन जगत होता. आता इथे भिक्षाटन हा जो शब्द आहे ना, हा समास आहे. भिक्षा आणि अटन. अटन म्हणजे फिरणे आणि भिक्षा अटन म्हणजे भिक्षे करिता फिरणे. आपण पर्यटन हा शब्द आहे ना, पर्यटन, तसा हा भिक्षाटन शब्द आहे.
चला पुढे. कदाचित, कदाचित म्हणजे केव्हा तरी एखाद्या वेळेस, सह पिष्टेन पूर्णम, पिष्टेन पूर्णम म्हणजे पिठाने पूर्ण झालेला म्हणजे पिठाने भरलेला, एकम घटम प्राप्तवान, त्याला एक घडा मिळाला. आता भिक्षेमध्येच मिळालेला असेल, भिक्षेमध्ये कोणीतरी त्याला एक घडा भरून पीठ दिलं. आणि पुढे आहे तम घटम, तम घटम म्हणजे त्या घड्याला. बघा हा मुद्दा आपण कालच शिकलो. तम बालम ताम बालिकाम, कालचा पाठ जर आठवत असेल ना तर त्यामध्ये हा मुद्दा आपण शिकलो. तम घटम त्या घड्याला, त्या मटक्याला. तर तम घडम नागदंते अवलंब्य, नागदंत. आता नागदंत म्हणजे आजकाल आपल्या भिंतींना नागदंत नाहीत. जुन्या काळाच्या भिंती आहेत ना, त्या भिंतींमध्ये अशा ठुण्या असायच्या रोवलेल्या, म्हणजे त्या म्हणजे भिंत आणि भिंतीमधून एक लाकूड बाहेर काढलेलं असायचं आणि त्याला काही पण अडकवल्या जायचं. त्याला नागदंत असं नाव आहे. हा, खुंटी पण म्हणू शकतो. बघा इथे चित्र आहे दिलेलं, हा नागदंत चित्रामध्ये दिलेला आहे. तर तम घटम नागदंते अवलंब्य म्हणजे आपल्या भिंतीला जो खुंटी लावलेली असते त्या खुंटीवर अवलंब्य, अवलंब्य म्हणजे लटकवून, तस्य अधः उपविश्य, तस्य अधः म्हणजे त्याच्या खाली. बघा अधः हा शब्द आपण कालपरवाच्या पाठामध्ये पाहिलेला आहे. अधः उपरी दक्षिणतः वामतः. तर तस्य अधः, तस्य अधः म्हणजे त्याच्या खाली. कशाच्या खाली? तर त्या घड्याच्या खाली जो घडा त्याने नागदंतावर अटकवलेला होता, त्या खुंटीवर अटकवलेला होता. तर तस्य अधः उपविश्य त्याच्या खाली बसूनच, सह एकदृष्ट्या, सह म्हणजे तो आणि एकदृष्ट्या म्हणजे एकटक, एका नजरेने एकटक, घटमेव पश्यती स्म, त्या घड्यालाच तो पाहत होता. तर चला अशा प्रकारे आपण पहिला जो परिच्छेद आहे तो शिकलो. यामध्ये कुणाला काही प्रश्न असेल एखाद्या शब्दावर तर विचारा, अन्यथा आपण पुढे जाऊ. आवाज ऐकू नाही आला. मामाचा फोन. असो चला पुढे चला. विचारा की अवलंब्य, अवलंब्याचं काय म्हणजे मूळ शब्द काय असेल? तिथं लंब हा धातू आहे आणि अवलंब्य म्हणजे लटकवून. अव अधिक लंब. अव्यय आहे का मग तो? हो, ते ल्यबंत अव्यय आहे. बघा तर अशा प्रकारे त्या दरिद्री ब्राह्मणाने त्याला जो पिठाचा घडा मिळाला तो त्याने एका नागदंतावर म्हणजे खुंटीवर अडकवला, शिंक्यामध्ये अडकवलेला असेल आणि तिथं तो त्याच मटक्याच्या खाली बसून विचार करू लागला. आता पुन्हा तो पुढे काय झालं? एकदा रात्र म्हणजे एकदा रात्री सहचिंतितवान, तो त्याने विचार केला. काय विचार केला? बघा आता तो फक्त विचारच करतोय. यदि देशे दुर्भिक्ष भवेत, जर आपल्या देशामध्ये आपल्या प्रदेशामध्ये दुर्भिक्ष झालं, दुर्भिक्ष म्हणजे दुष्काळ, जर आपल्या देशामध्ये दुष्काळ पडला तरीही म्हणजे तरीही एतस्य शतरूप्यकाणां मूल्यं भवेत. तर एतस्य म्हणजे याचे शतरूप्यकाणां मूल्यं 100 रुपये किंमत आणि भवेत म्हणजे होईल. तर या घड्याचे 100 रुपये किंमत होईल केव्हा देशामध्ये दुष्काळ पडला तर. तदा अहम एतत विक्रीय, तेव्हा मी याला विकून
म्हणजे त्या पिठाच्या घड्याला विकून तेन धनेन त्या पैशाने अजद्वयम क्रेष्यामी. अजद्वयम म्हणजे 2 बोकड. अज म्हणजे बोकड आणि अजद्वयम म्हणजे 2 बोकड आणि क्रेष्यामी विकत घेणार. तदा अहम एतत् विक्रीय तेन धनेन अजद्वयम क्रेष्यामी. तेव्हा मी याला विकून या पैशाने 2 बोकड घेणार. पुढे चला. कालांतरे नहीं, अजा, अजा का मतलब है बकरी, अज का मतलब होता है बकरा. अजह पुल्लिंग है, उसका स्त्रीलिंग अजा होता है. तुम जिस बकरी की बात कर रही हो ना उसको अजा कहते हैं. ठीक. चला. बकरा. कालांतरे, कालांतरे यानी कुछ समय के बाद, काही वेळाने, तेन अज समूह एव भविष्यति. त्यानंतर माझ्याकडे अज समूह म्हणजे खूप सारे बोकड होतील काही दिवसांनी. त्यानंतर अनंतरम, त्यानंतर अजसमूहम विक्रीय, तो जमा झालेला बोकडांचा समूह विकून धेनुहु क्रेष्यामी. आता धेनुहु हा शब्द द्वितीय बहुवचनामध्ये आहे, खूप साऱ्या गायी. तर काही वेळाने तो बोकडांचा समूह विकून धेनुहु क्रेष्यामी, खूप साऱ्या गायी विकत घेणार. अनंतरम, त्यानंतर ताहा विक्रीय महिषी, त्यांना विकून म्हशी. ताहा विक्रीय अश्वांच क्रेष्यामी, त्यांना सुद्धा विकून घोडे विकत घेणार. म्हणजे त्याची शृंखला बघा. तो आधी काय करतो, तो आधी म्हणतो की मी अजद्वयम क्रेष्यामी, 2 बोकड घेणार, त्यांचा अजसमूह होणार म्हणजे खूप सारे बोकड होतील. त्यानंतर तो अजसमूह विकून धेनुहु, गायी घेणार. त्यानंतर ताहा विक्रीय म्हणजे त्यांना विकून, त्यांना म्हणजे गायींना विकून महिषी, म्हशी घेणार. ताहा विक्रीय, पुन्हा त्या म्हशींना सुद्धा विकून अश्वांच क्रेष्यामी, त्यानंतर मी घोडे विकत घेणार. आणि पुढे तो घोड्यांना पण विकण्याची गोष्ट करतो. तान अपि विक्रीय म्हणजे त्यांना सुद्धा विकून, त्यांना म्हणजे त्या घोड्यांना सुद्धा विकून यथेष्टम धनम संपादयिष्यामी, मी खूप मनासारखा पैसा जमा करणार. संपादन करणार म्हणजे संपादयिष्यामी म्हणजे गोळा करणार. मी खूप सारा पैसा गोळा करणार. हा काय, क्या पूछा? बृहत गृहम निर्मापयिष्यामी. बृहत म्हणजे फार मोठं, टोलेरंग, आणि गृहम म्हणजे घर, आणि निर्मापयिष्यामी निर्माण करणार. बृहत गृहम निर्मापयिष्यामी, मोठे टोलेजंग घर बांधणार. पुढे बघा आणखी त्याचे स्वप्नाचा विचारच चालू आहे करायचा. तो म्हणतो तदा, तेव्हा कश्चित ब्राह्मण आगत्य, तेव्हा कोणता तरी एक ब्राह्मण येऊन रूपवतीं स्वकन्याम, रूपवती म्हणजे सुंदर आणि स्वकन्या म्हणजे स्वतःची मुलगी. तेव्हा कोणता तरी ब्राह्मण येऊन स्वतःची सुंदर मुलगी मह्यम दास्यती, मला देणार म्हणजे विवाह करून देणार. अनंतरम मम पुत्रः जनिष्यते, त्यानंतर माझ्या पुत्राचा जन्म होईल. देवशर्मा इति तस्य नामकरणम करिष्यामी, देवशर्मा असे त्याचे मी नामकरण करणार. म्हणजे त्याच्या मुलाचं पण नाव ठेवलं त्यानं अजून विचारामध्ये. यदा सह जानुभ्याम चलितुम समर्थः भविष्यति, म्हणजे जेव्हा तो म्हणजे कोण, त्याचा मुलगा
जानुभ्याम चलितुम समर्थः. जानू म्हणजे गुडघा. संस्कृत भाषेत गुडघ्याला जानू असं नाव आहे. जेव्हा तो त्याच्या गुडघ्यांवर चालायला समर्थ होईल, तदा अहम अश्वशालायाम पुस्तकम पठिष्यामि. तेव्हा मी माझे जे अश्वशाला आहे म्हणजे घोड्यांचा तबेला, त्या घोड्यांच्या तबेल्यामध्ये पुस्तक वाचणार. आता याला पुस्तक वाचायला घोड्यांचा तबेलाच पाहिजे. तदा हा हा घुटना घुटना घुटनों से, घुटनों के बल. जानू इस शब्द को मराठी में गुडघा कहते हैं. गुडघा आमच्या अकोला, बुलढाणा, विदर्भामध्ये त्याला टोंगळा म्हणतात. टोंगळा, बाकी पुण्या वगैरे भागामध्ये गुडघा म्हणत असतील. और हिंदी में उसको घुटना कहते हैं. तो जब उसका पुत्र देव शर्मा घुटनों के बल चलने में समर्थ होगा, तदा अहम अश्वशालायाम पुस्तकम पठिष्यामि. तेव्हा मी माझ्या घोडबागेमध्ये, तबेल्यामध्ये पुस्तक वाचणार. का बरं वाचणार? कारण की घरात त्याचा मुलगा त्याला वाचू देणार नाही. आता आमच्या घरामध्ये पण बाळ आहे, त्यामुळे तो मला अभ्यास करू देत नाही, वाचू देत नाही, आपला वर्गच घेऊ देत नाही बरेचदा. तर तसाच माझा मुलगा देव शर्मा मला पुस्तक वाचू देणार नाही, म्हणून मी शेवटी घोड्याच्या तबेल्यामध्ये जाईल पुस्तक वाचायला. तदा देव शर्मा, तरी सुद्धा आपला हा देव शर्मा जानुभ्याम चलन, गुडघ्यांवर रांगत रांगत, यानी घुटनों के बल चलते हुए, मम समीपम आगंतुम उद्युक्तः भविष्यति. माझ्या जवळ यायला उद्युक्त होईल. म्हणजे तिथं घोड्याच्या अश्वशाळेमध्ये सुद्धा तो रांगत रांगत माझ्या जवळ यायचा प्रयत्न करेल, उद्युक्त होईल. तदा तम बालम ग्रहीतुम. तेव्हा त्या बाळाला घेण्यासाठी तस्य मातरम आज्ञापयिष्यामि. तेव्हा त्याच्या आईला मी आज्ञा करेल, या बाळाला घेऊन जा. परंतु यदा, जेव्हा सा मम वचनम न श्रोष्यति, जेव्हा ती माझं बोलणं ऐकणार नाही, तदा अहम, तेव्हा मी कोपेन, रागाने, पादप्रहारेण, एक लाथ मारून, पादप्रहार म्हणजे लाथ, लथा प्रहारेण, एक पायाच्या प्रहारेण, ताम दंडयिष्यामि. तेव्हा तिला एक लाथ मारून मी तिला दंड देणार. त्या बाळाला घेऊन जा सांगितलं, ती घेऊन जात नाही म्हणून. इति एवं चिंतयन, अशा प्रकारे विचार करत असतानाच, सह पाद प्रहारम कृतवान एव. आणि अशा प्रकारे विचार करत असतानाच, विचारामध्ये घडलेला असतानाच त्याने पादप्रहार केला सुद्धा. त्याने एक लाथ झटकलीच. त्याने मात्र इष्टेन पूर्ण हा घटः पतितः, आणि त्याने झाडलेल्या लाथीमुळे तो पिठाने भरलेला जो घडा होता तो नागदंतावरून खाली पडला. भग्नः, आणि तुटून गेला. तर अशा अवस्थेचं वर्णन करत असताना पंचतंत्रकारांनी एक श्लोक लिहिलेला आहे. हा श्लोक आहे, अनागतवतीं चिंताम असंभाव्याम करोति यः स एव पांडुरश्येते देव शर्म पिता यथा. आता हा श्लोक आपण समजून घेऊया. श्लोक मी तुम्हाला समजावून सांगतो, पण त्याआधी या कथेमध्ये इतर काही शब्द असतील जे तुम्हाला समजलेले नसतील तर कृपया ते सांगा. किसका? पीठ. हाँ. गेहूं का आटा. व्हीट फ्लोर, आटा. पिष्ठ
मराठी में उसको पीठ कहते हैं, गेहूं गव्हाचे पीठ, गव्हाचे, तांदळाचे, बाजरीचे, ज्याचे कोणाचे असेल, और हिंदी में उसको आटा कहते हैं। चलो, और किसी को कोई शब्द समझना है? एकदृष्ट्या घटमेव पश्यति स्म। सर घटमेव इथे जे म्हटलेलं आहे तर घटमेव म्हणजे फक्त घटाला घड्याला। हा, तो त्या मटक्यालाच एकटक पाहत होता, मटक्यालाच म्हणजे घट बघा ऐका म्हणजे घट प्लस असं झालं का ते? फरक सांगतो दोघांमधला। सह एकदृष्ट्या घटम पश्यति स्म, तो एकटक मटक्याला पाहत होता। आता त्यामध्ये एव टाकलं की वाक्य भारतास्थ बनतं। सह एकदृष्ट्या घटमेव पश्यति स्म, तो एकटक त्या मटक्यालाच पाहत होता। बघा, मटक्याला पाहत होता आणि मटक्यालाच पाहत होता, असा फरक आहे। म्हणजे इथे एव शब्दाचा जसं हे अवलंबी आहे, सॉरी जसं हे त्या तनेन आहे तसं ते घटमेव असा बनवलेला आहे ते सूत्र। घटम एव। चला आणखी उद्युक्त शब्द का मतलब होता है ईगर टू डू, ईगर टू डू समथिंग। ठीक, किसी चीज को करने का इच्छुक। चला, काबिल होती का त्या गोष्टीला करण्याचा काबिल आपण असं म्हणतो? नहीं, काबिल नहीं, को किसी चीज को करने की इच्छा रखने वाला, तीव्र इच्छा रखने वाला। तर आता श्लोकाकडे वळूया का? तो श्लोक आपल्याला सध्या डॉक्युमेंटवर समजून घ्यावा लागेल। काय तो श्लोक वाचा एकदा? वाचतो का मी तर? हो, श्लोक वाचा। अनागतवतीं चिन्ताम् असम्भाव्यां करोति यः स एव पाण्डुरश्येते देव शर्म पिता यथा। ऐकू आलं का तर? हो, बघा मी लिहिला तर बरोबर लिहिलाय का? पावर मी स्क्रीनवर लिहिलाय तो श्लोक बरोबर लिहिलाय का? बरोबर आहे। आता याचा आपण शब्दार्थ पाहूया। बघा, या श्लोकामध्ये पहिला शब्द आहे पहिला शब्द आहे अनागतवतीम। अनागतवतीम म्हणजे जी आलीच नाही अशी। चिंता म्हणजे चिंता। असंभाव्याम म्हणजे जे होणे असंभव आहे ते। करोति म्हणजे करतो। यह, यह म्हणजे जो। पुढे आहे स म्हणजे सह, तोच,
तो, आणि एव, एव म्हणजे च. पांडुरः म्हणजे पांडुरका, पांढऱ्या रंगाचा. शेते म्हणजे झोपतो. देवशर्म पिता, देवशर्म्याचा. बरेच चुकलं काय? देवशर्म्याचा पिता. आणि शेवटचा शब्द आहे यथा. यथा म्हणजे ज्याप्रमाणे. तर अशा प्रकारे या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण पाहिला. अनागतवतीन, जी आलीच नाही अशी. चिंता म्हणजे चिंता, विचार. असंभाव्या, जे होणे असंभाव्य आहे ते. करीत, करोती, करतो. यह म्हणजे जो. सह म्हणजे तो. एवह, एवच. पांडुरः, पांढऱ्या रंगाचा. शेते, झोपतो. देवशर्म पिता, देवशर्म्याचा पिता. यथा म्हणजे ज्याप्रमाणे. आता हा झाला शब्दार्थ. आता आपण त्याचा अन्वय पाहूया. आता अन्वय असा होईल या श्लोकाचा. यह अनागतवतीं असंभाव्यां चिंतां करोति सह एव पांडुरः सह देवशर्म पिता. यथा देवशर्म पिता तथा एव पांडुरः शेते. बघा, हा झाला अन्वय. त्याचा अन्वय म्हणजे काय? तर श्लोकातले शब्द फक्त ते पुन्हा योग्य क्रमाने मांडणे, की जेणेकरून श्लोक समजायला सोपा जाईल. आता याचा आपण अन्वय अर्थ बघूया. अनुवाद किंवा आता अन्वय अर्थ बघा. अन्वय अर्थ समजायला सोपा. जो, जी आलीच नाही अशी असंभव चिंता करतो तो. ज्याप्रमाणे देवशर्म्याचा पिता त्याप्रमाणे पांढरा रंगाचा होऊन झोपतो. आता हा झाला अन्वयार्थ, अन्वयाचा अर्थ. किंवा जी चिंता कधी जी आलीच नाही, जी असंभव आहे, अशी चिंता जो करत बसतो ना, तो त्या देवशर्म्याच्या पित्याप्रमाणेच पांढरा होऊन झोपतो. पांढरा होऊन झोपतो म्हणजे काय? जेव्हा त्या देवशर्म्याच्या पित्याने लाख झाडली आणि तो पिठाचा घडा भरून पडल्यामुळे सगळं पीठ सगळीकडे उडालं आणि त्यामुळे तो पूर्ण पांढरा झाला. पांढरा झाला याचा अर्थ फजिती झाला, फजित पावणे. इथं पांढऱ्या रंगाचा होणे याचा अर्थ खरोखर त्याचा रंग पांढरा होतो असं नाही आहे, तर फजिती होणे असा आहे. जेव्हा तो पिठाचा घडा भरून खाली पडला तेव्हा जशी त्या देवशर्म्याच्या सर्व विचार करत होते, तर अशा पद्धतीने ही कथा आणि या कथेचा जो श्लोक आहे त्याचाही अन्वय अर्थ आपण पाहिला. कुणाला काही शंका, समस्या, प्रश्न असतील याबद्दल तर सांगा, आपण त्यावर आता चर्चा करू. यथेष्ट, यथेष्ट यानी मंचाहा. मंजा हा पैसा कमाऊंगा. यथेष्टम धनम संपादेश. हो हो, रेकॉर्डिंग आहे.
नाही, लिहूनच घेत जा. एखाद्या वेळेस लिहिणं झालं नाही तर रेकॉर्डिंग, कारण की कसं आहे नंतर ते रेकॉर्डिंग पण पाहणं पूर्ण होत नाही आणि हे रेकॉर्डिंग आपले 1-1 तासाचं होतं, ते पुन्हा पाहणं बोर होतं. त्यामुळे वर्गातच लिहून घेतलेलं बरं राहते. चला, मग मी एक काम करतो ना, तो जो श्लोक आहे ना तो आपल्या ग्रुपमध्ये टाकतो. ग्रुप कुठे आहे? हा, दिसला ग्रुप. चला, हा ग्रुप मध्ये टाकला. आणखी कोणाला काही प्रश्न आहेत का? कथा खूप छान होती, बोधप्रद होती. हो. आणि काय माहिती का, ह्या कथांच्या अभ्यासाने बघा, आपण आतापर्यंत जिथं कुठं जेव्हा केव्हा संस्कृत शिकलो त्या संस्कृतमध्ये आपला सगळा भर हा व्याकरणावरच राहिला आणि खरोखरच त्या भाषेचं रूप कसं आहे बोलण्या चालण्यामध्ये याचा आपल्याला कधी अनुभवच घेतला नाही आपण. आणि त्याकरता हा विशेष करून पंचतंत्र कथा हे पुस्तक ठेवलेलं आहे की खरोखर आपण जे व्याकरण शिकतो अभ्यास पुस्तकामध्ये किंवा पत्रद्वारा संस्कृतांमध्ये, ती जे आपण नियम शिकले ते लागू कसे होतात, त्यांची उदाहरणं कसे प्रत्यक्ष भाषेमध्ये पाहायला मिळतात, ते या पंचतंत्र कथांमधून शिकण्यासारखं आहे. खरं सांगू का, या पंचतंत्र कथांची इथं सुरुवात झाली ना, त्या पहिल्या श्लोकामध्येच लिहिलेलं आहे, पाटवम संस्कृतोक्तिषु. म्हणजे जो कोणी ह्या पंचतंत्र कथा वाचेल त्याला संस्कृत भाषेमध्ये त्याला पटुत्व प्राप्त होईल, असं पंचतंत्राच्या पहिल्या श्लोकामध्येच लिहिलेलं आहे. म्हणून विशेष करून ही पंचतंत्र कथा घेतलेली आहे आपण. चला, तर आजची कथा संपली. आणि कुणाला काही प्रश्न नसतील तर आपण आता शांती मंत्राने इथे थांबूया. ठीक? हो हो हो. हा, सर्वात महत्वाची रिव्हिजन. ते काय माहिती का, एक वचन आहे, आवृत्ती सर्व शास्त्राणाम बोधाद अपि गरीयसी. म्हणजे नवीन काही शिकण्यापेक्षा जे आधी शिकलेलं आहे ना त्याची आवृत्ती करत राहणे ते नवीन शिकण्यापेक्षा जास्त श्रेयस्कर आहे. मग आता नवीन पुन्हा पुन्हा आपण जर ते पुस्तक वाचत बसलो सर्वांना कंटाळा येईल. मग या कथांच्या रूपाने आपण आधी जे शिकलो त्याची आवृत्ती होत राहते. अवलंब्य, अवलंब्य, लटक कर, लटका कर. हाँ, चलो तो फिर अभी रुकते हैं, हम शांति मंत्र के साथ रुकेंगे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति. शुभरात्रि. शुभरात्रि. पुनर्मिलन.